हाय हॅलो गुड इव्हनिंग. तर आत्ता मी आहे लाईट हाऊसमध्ये. बघा मनोजच्या सोबत आलो आहे मी. त्याचं पी ओ पीचं काम चालू आहे. इकडे अंधार आहे रे. हां पी ओ पीचं काम चालू आहे त्याचं, म्हणजे फॉल सिलिंगचं लाईटिंगचं काम करायचं आहे. तर इकडे आता लाईट घ्यायला आलो आहे मी. बघितलं पास कर कुठल्या पाहिजेत त्या. एक केली का आणि दुसरी एक 4 मीटर आणि एक 4 मीटर आणि एक 7 मीटर. तर मी 15 मीटर कॅप आणि गॉगल यासाठी लावलं आहे, कारण की पी ओ पी काम करताना आहे ना डोळ्यामध्ये पण कचरा जातो आणि केसांच्यामध्ये पण पावडर पडते. त्यासाठी आज ही पॅकिंग केली मी. काल नव्हती केली. काल पण एक तासभर काम केलं होतं. एक बेडरूम झाली काल, आता एक बेडरूम करायचे. व्हाईटवाली घेतो, बंद होईल का लाईट हाऊस. मला तू डिस्काउंट देत नाही का? आता माझं काम असेल ना माझ्या घरातलं, त्यावेळेस मला कमीमध्ये देशील ना? बघ ऑन कॅमेरा आहे. हां ते लाव ना, झुंबर लाव बघू. झुंबर लाव, सगळे झुंबर सगळे चालू कर. हे बघा भरपूर झुंबर आहे त्याच्याकडे. आणि इकडे BLDC फॅन आहेत. साहित्य भरपूर आहे याच्याकडे. मनोजच्या घरी मनोज असाच आहे ना झुंबर. किती किती कापायला सांगितले रे? 15 मीटर भी आता 15 म्हणजे आपल्याला एक 4चा तुकडा टाकायचा ना काय रे? 4 मीटर कट जातो. और किधर यूज करो ना, मालिक किधर भी यूज होएगा. 3 सीधे झाले तर 3 घंटे. हा नेरळ पाडा रेल्वे गेट आहे, एकदम खतरनाक. कारण की इथून वर्दळ जास्त असते. मेन हाच आहे, म्हणजे मार्केटमध्ये जायला किंवा पलीकडे हायवेला जायला मेन एंट्री इथूनच आहे. आणि गाड्यांच्या मुले कधी कधी 15-20 मिनटे त्याच्यापेक्षा जास्त वेळ पण जातो. गेट बंद असतो आणि ट्रॅफिक होते जास्त, अर्धा तास पण जातो ते ट्रॅफिकमधून निघायला. आता आपण नेरळच्या धरणाजवळ आहेत, अपोजिटला त्याच्या. याला मनोज खाऊ गल्ली बोलतो. मनोजचं नाव खाऊ गल्ली का? तू नाव खाऊ गल्ली ठेवलं आहे? हा, मनोजच्या मुलांनी त्याचं खाऊ गल्ली नाव ठेवलं आहे. मेन गोष्ट काय माहिती आहे, या साईडला आपलं धरण आहे, गणपती विसर्जन करतात तिथे, आणि स्मशानभूमी आहे इथे जवळच. आणि इथे भरपूर दुकानं आहे. हे बघा मनोज येतं तेच त्याच्या मुलांना घेऊन येतो इथे. मी नाही कधी इथे खात कधीच, मनोजला आवडतो इथे. आता मी स्मशानभूमीच्या समोरील दुकानकडे आलो आहे आणि मनोजला सिलिकॉन ती ट्यूब आणि ती गन पाहिजे होती, तर ती घेतो आहे आम्ही आता. मला इथे 2 बेडरूमला प्रोफाईल पट्टी फिटिंग करायची आहे. एका बेडरूममध्ये 4 मीटर आहे. आता हा लाईट पॉईंट दिसतो आहे समोर, पलीकडे एक लाईट पॉईंट आहे आणि प्रोफाईल पट्टी आहे फक्त, बस इथे काही नाही. आणि दुसरा एक बेडरूम आहे, तिथे 8 मीटर आहे. तर तिथे प्रोफाईल पट्टी पण आहे, रोप लाईट आहे आणि 2 लाईट आहेत बाजूला, त्या पण तुम्हाला दाखवतो मी. मी प्रोफाईल पट्टी फिटिंग करून घेतली आणि स्ट्रीप लाईट तिथे आता चिटकवून घेतो आहे. त्याचा अंधार असल्यामुळे काय झालं आहे, मला व्यवस्थित तिथे शूट करता आलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी ते प्रोफाईल पट्टी फिटिंग कशी केली ते दाखवू शकत नाही आहे. त्याच्यानंतर बल्ब लावला तिथे मी, आता स्ट्रीप लाईट चिपकवून घेतो आहे, त्याच्यानंतर चालू करून दाखवतो तुम्हाला. सिलिंगचं काम करताना पाठ आणि मान अशी मोडून जाते, एवढी कळ लागते ना, कारण की वरती बघून बघून आणि घोड्यावर उभा असतो आपण, ते सरळ नसतं, कुठेतरी लेफ्ट राईट होतं कुठेतरी, आणि मग खूप असं पाठ आणि मान दुखायला लागते. हा चोक आहे 4 मीटरसाठी, 12 व्होल्ट 5 अँपियर, 60 वॉटचा आहे तिचा पॉवर सप्लाय. बघू आता आपण. आता चहा घेत नाही, मला दूध आणून दिलं चायने. लाईट लावून झालेली आपल्या इकडे. आता बाहेरून जरा कनेक्शन करून चालू करून बघतो, त्याच्यानंतर वरची कवरपट्टी लावतो, त्याच्यानंतर दाखवतो मग तुम्हाला.
त्याच्यावर अजून कवर लावला नाही, कवर लावायचं आहे. कवर लावल्यानंतर हा डायरेक्ट उजेड आपल्या डोळ्यावर येत होतो, येणार नाही आहे. तो कवर लावून घेतो आता. वरच्या बाजूला तो बाजूने थोडा प्रकाश दिसतोय, तिथे ती थोडीशी एक्स्ट्रा होती, तर ती लाईट मी आतमध्ये फिटिंग करून झाल्यानंतर बाजूला काढलेली आहे. तिचा उजेड दिसतोय तो. हा मास्टर बेडरूम आहे. इथे पण 2 लाईट पॉईंट आहेत. एक रोप लाईट आहे आणि एक प्रोफाईल पट्टी आणि एक फॅन आहे. तर मी प्रोफाईल पट्टी माझी टाकून झालेली आहे आणि आता मी कनेक्शन करतो आहे. इथे पण एक छोटाच बल्ब होता, प्रकाश खूपच कमी होता आणि एकदम अंधार होता, तर त्याच्यामुळे मी इथे पण काही शूट केलं नाही आहे. नंतर बल्बच्या जवळ आल्यानंतर हे थोडंसं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मी ॲल्युमिनियमच्या घोड्यावर उभा आहे. सीडी घोडा आहे तो ॲल्युमिनियमचा, पण मी तो वापरत नाही कधी. इलेक्ट्रिकचं काम करत असताना मी लाकडाचाच घोडा वापरतो. तो भरपूर सेफ्टी असतो का, कारण कधी कधी चुकून कसं होतं आहे, जर करंट वगैरे लागला ना, तर याच्यामुळे जर आपल्याला जास्त शॉक लागतो. आणि लाकडाचा जर घोडा असेल तर तेवढं आपल्याला थोडंसं सेफ्टीसाठी चांगलं असतं. पेंटरला पण चाल पाहिजे होती, त्याच्यामुळे मी रात्री जाऊन काम केलं होतं आणि त्यांनी लगेच कलर मारले दुसऱ्या दिवशी. तर बघा, कलर केल्यावरती मस्तपैकी रूम दिसायला लागले आणि लाईट पण चांगली वाटते. हा छोटा बेडरूम होता आणि हा समोर आपल्याला दिसतोय तो मास्टर बेडरूम आहे. तर याच्यामध्ये वरचा जो अंतर आहे, म्हणजे मोठा पॅसेज त्याचा आहे तो वरचा, तर त्याच्यामुळे कसं प्रोफाईल पट्टी तिथे चांगली वाटते अजून. आणि त्या 2 लाईट लावल्या आणि त्याच्यानंतर आपण रोप लाईट टाकली, त्याच्यामुळे सिलिंग ही अजून जबरदस्त दिसेल. तुम्हाला मी हॉलची पण दाखवतो सिलिंग. ती गेल्या वर्षी केले मी. तिची लाईटिंग बघा, ती पूर्ण झालेली आहे. मनोज शेठने हॉलला खर्च भरपूर केला आहे, तर त्याच्यामुळं हॉल एकदम मस्तपैकी दिसतोय बघा, एकदम चमकतो आहे. मित्रांनो, आपलं काम फायनल झालेलं आहे आणि आजचा मिनी ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.